राधे कृष्ण BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री हरिविजय ग्रंथ अध्याय 3. बलराम आणि श्रीकृष्ण यांचे जन्म. खूपच अद्भुत अध्याय आहे. राधे कृष्ण राधे राधे. श्री गणेशाय नमः. जय जय अनंत ब्रह्मांड नायका, चतुराननाची याची निज जनका, चौघांशीही नव्हे अवांका, तुझे स्वरूप वर्णाव्या साही जने वेडी होती. 18 कुंटली गती, चौघी जणी तटस्थ पाहती, स्वरूप स्थिती न वर्णवे. 5 नुरेची ठाव, 4 सहजची झाली वाव, 14 जणींची ठेव, नचले स्वरूप वर्णाव्या. शिनल्या बहुत 64, 8 जणी बहुत कष्टी, 11 हिमपुटी, स्वरूप तुझे वर्णिता. अनेक 12 देखण्या, 16 जणी चतुर सांगण्या, आणि 4 डोळे मोडण्या, लाजोनीत षष्ट्या. 25 झाली वाव, 3 नुरेची नाव, 2 म्हणे भाव, हेही तेथे विराले. 4 मुखांचा वर्णिता भागला, 5 मुखांचा तटस्थ राहिला, 6 मुखांचा दडाळा कपटा माझी जाऊनी, सहस्र मुखांचा वर्णिता देख, तोही झाला तळी तल्पक, थोर थोरांचे पडले अटक. एक मुखे काय वर्णू, जिमतींचे बिंदू किती, हेही एक वेळा होय गंती, निराळी पायी वेगती. परी तुझी स्थिती अगम्य होईल, पृथ्वीचे वजन गणवेल सिंधूचे जीवन, अवनीवरी किती तृण मोजवेल गणिताते, अंबर आहे किती विती, हेही जाणवेल रमापती. परी तुझे गुण निश्चिती, न वर्णविती कोणाते, असो आता पूर्णावनुसंधान. द्वितीयाध्याय संपता पूर्ण. कंसे देवकीचे गर्भवधून, साही टाकिले बंदी शाळे, पाप झाले उत्कट जाण, कांजिले गायी ब्राह्मण, यावरी क्षीरसागरी जगजीवन, काय करता झाला अनंताशी म्हणे अनंत, चला अवतार घेऊ त्वरित, करू दुष्टांचा निपात, संत भक्त रक्षुपै. तो बोले धरणीधर, मी न घे आता अवतार, पूर्वी मी झालो सौमित्र, कष्ट फार भोगिले, हासुने बोले द्विसहस्त्र नयन. 28 अयने उपोषण, निराहार घोर अरण्य, तुम्हा सवे सेविले जी, आता आपणची अवतारावे, अवतार नाट्य दाखवावे, गो ब्राह्मण सुखी रक्षावे, प्रतिपाळावे साधुजन, टाकून कपट कुटील भाव, स्वामीशी हासे भोगीराव, बोले कौतुके रमाधव, शेषाप्रती स्वानंदे, तू माझा प्राण सखा, समरभूमीचा पाठी राखा, तुझ बिन भक्त टिळका, अवतार मी न घ्यायची, तू माझे निजांग पूर्ण, तू सख्या माझा निज प्राण, तुझ बिन मज एक क्षण, न गमेची जीव लगा, तू झालाशी पूर्वी लक्ष्मण, लंकेशी केले रणकंदन, बहुत सेवा करून मज तुवा तोषविले, आता तू पुढे जाय सत्वर, होई माझा ज्येष्ठ सहोदर, मी तुझची आज्ञा पाडीन निर्धार, बळीभद्र होई तू, वडील बंधू तू होई. देवकीच्या गर्भी जाऊनी राही, मी योग मायेशी लवलाही, पाठवितो तुझ मागे, कंसे वदिले गर्भ सकळ, तुझ योग माया काढिल, मग गोकुळी नेऊन ठेविल, रोहिणीच्या निज गर्भी, माया जाईल यशोदेच्या उदरा, मग मी येईन मथुरापुरा, देवकीचा गर्भ उरा, माझा अवतार रूप होय, उपजदाची गोकुळ येईन, मग तुम्ही आम्ही खेळू दोघे जण, गोरक्ष मिशे संपूर्ण, तेथील संहारू, करून साष्टांग नमन, पुढे चाललेला संकर्षण, देवकीच्या उदरी येऊन गर्भ राहिला 7वा दिवसेंदिवस गर्भ वाढे, मंदिरी परम प्रकाश पडे, जसा पळे पळ सूर्य चढे, उदयाद्री होनी पश्चिमे, वसुदेवा प्रति देवकी बोले 6 वेळा मी गर्भिणी राहिले, परी नवल वाटते ही वेळा, या गर्भाचे मज लागी वाटे, पृथ्वी उचलीन की आकाशात धैर्य देईन, सप्त समुद्र साठवीन, नखागरी मज वाटत असे, हाती येऊन नांगर मुसळ, मीच भरतीन कंस दळ, दैत्य मारावे समूळ, मना माझी वाटत असे. वसुदेव म्हणते शनी, नकळी ईश्वराची करणी, एवढा तरी वाचुनी, विजयी हो का सर्वदा. तो लागला 7वा मास, निद्रा आली देवकीच, वसुदेव ही सावकाश, निद्रा नवी निमग्न, तो ती हरीची योग माया, तिची ब्रह्मातिका नकळी चर्या, इच्छा मात्रे महत्कार्या, ब्रह्मांड हे रचिले, ब्रह्मा विष्णू शिव तिन्ही, गर्भी आली बाळे तिन्ही, परी एकाची नेत्र उघडली, स्वरूप पाहून निदेची, आत्मसुखाचा समुद्र, त्यात पहुडले जीव समग्र, परी चाखून निधी अनुमात्र, गोडी तेथीच कोणाते, हे दैत्यांची बुंती, हे अरूपाची रूपकत्री, ब्रह्मांडीचे पुतळे नानागती, एका सूत्रे नाचवी पै, इने निर्गुण गुणाशी आणिले, इने अनामासी नाम ठेविले, इने निराकारा आकारिले, धरविले अवतार, हे पतीशी न कळता, गर्भिणी झाली पतिव्रता, ब्रह्मांड रचिले तत्वता, इच्छा मात्रे करून या, सेजे निजवून भ्रतार, सृष्टी घडी मोडी समग्र, समाचार अनुमात्र, कळू निधी पतिते, हे कोटाळीने निधारी, नसतीचे देवते उभी करी, जीव पाडिले अघोरी, नाना युणी हिंडवी, धरील कोणी स्वरूपाची चाड, त्यावरी घाली नसते लिंगाड, पुढे स्वर्ग सुख करी आड, त्याची गोड दाखवी, गोड ते कडवट केले, कडवटा गोडपण दाखविले, अहंकार मध्ये जीवा पाडिले, वेडे केले सर्वही, आता असो हे माया राणी, याची विपरीतची करणी, तिने देवकीचा गर्भ काढूनी, गोकळाशी पैनेला कैसा नेला काढूनी, ब्रह्मादिका नळकळे करणी, रोहिणी वसुदेवाची पत्नी, नंदगृही होती ते, कत्साची अभय जाण, नंदगृही राहिली लपून, तिच्या पोटी नेऊन गर्भ घातला ते क्षणी, निजले ठाई गर्भ, पोटात घातला स्वयंभ, परंत तेजस्वी सुप्रभ, सूर्याचे सा तेजस्वी, जागी झाली रोहिणी, तू 7 मासाची गर्भिणी, म्हणे केसे झाली करणी, चिंता बनी वर्त, पुरुष नसता गर्भ राहिला, ब्रह्मचिंता करात देवला, नंद यशोदेशी कळला, समाचार सर्व होतो, जीवी मुला चिंताग्नी, तो आकाशी वदली देवबाने, चिंता करू नको रोहिणी, वसुदेवाचा गर्भ असे, पोटा
येतो भोगींद्र, उतरील पृथ्वीचा भार, एकता हे उत्तर सुख झाले समजला, लोकापवाद सर्व हरिला, चिंतेचा डाग धुतला, तो बळीराम जन्माला, 9 मास भरताची, प्रकाशला सहस्र किरण, तैसा बाळ दे दिप्यमान, नंदी जातक वर्तवून, बळीभद्र नाम ठेविले, ऐसा उपजला इंद्र, तो यशोदा झाली गरोदर, हरिमाईने अवतार, तिथे घेतला तिथे वा, यशोदा गर्भिणी झाली, इकडे कथा केसी वर्तली, देवकी पाहे घाबरली, तो गर्भ नाही पोटात, नेणू केसी झाली करणी, सांगे वसुदेवा लागोनी, म्हणे गर्भ न पडेची धरणी, गेला जिरोणी पोटात, वसुदेव म्हणे देवळा, कंस धाके गर्भ जिराला, नकळी ईश्वराची कळा, कंसासी कळला समाचार, दूत सांगती कंसा ते गर्भ राय जेरला, तेथे जेथीचा तेथे, कंस म्हणे आता आठव्या ते बहुत जपा सर्वही, देवकी होताची गर्भिण, जागा नेत्रे तेल घालून, आठव्याची आठवण विसरू नका सर्वथा, देवकी उदरीचा आठवा, निजध्यास बैसला कंस भावा, जनिवनी आठवा 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 आठवत, जागृती सुचुक्ती स्वप्नी, आठवा दिसे ध्यानी मनी, आठवा दिसे भुजनी, आठवा शैनी सोडिना, भूमी दिसते आठव्या ऐशी, आठवा दिशे आकाशी, आठव्याने व्यापले त्याशी, दिवस निशी आठवा, क्षीरसागरी श्रीहरी, शिराब्धी सुतेशी आज्ञा करी, पद्माक्षी तू शितीवरी, शिती पाळू उदरी अवतरे, वैद्यप्रदेशी जा भीमक राजा, त्याची तू होई आत्मजा, तत्काळ चालली कमळजा, नमस्कारुनी करुणी हरिते, जगद्वंद्य आपण, प्रवेशला मथुरा पट्टण, देवकीचे गर्भी येऊन, राहता झाला कौतुके, गर्भवासा आला भगवंत, म्हणता हसतील साधू संत, लीलावतारी जगन्नाथ, जन्म मृत्यू त्यागेचा, ज्याने करता स्मरण, जाय जन्म मृत्यू खंडन, तो राहिला गर्भी येऊन, कल्पांतही घडेना, उगाची लोकयोग भाव, दाविते मृत्यू लोकाची टेव, तो ब्रह्मानंद स्वयंमेव, जन्म मृत्यू त्यागेचा, क्षीरसागरहुनी हरी आला, तो ठाव काय ओझ पडिला, तो तैसाची संचला, लक्ष्मी शेषात समवेत, अनंत रूपे अनंत नामे, अनंत अवतार अनंत कर्मे, अनंत लीला घनश्यामे, भक्तांना गीताविल्या, अनंत ब्रह्मांडे, अनंत शक्ती, अनंत युगीच्या, अनंत कीर्ती, अनंत रूपे अनंत मूर्ती, अतर्क्य गती वेदशास्त्रा, असो लौकिक विचार देख, गर्भी आला लक्ष्मी नायक, कंसासी लाविला धाक, देखिला नसता सर्वदा, देवकी झाली गर्भिण, तेजना माये गगनी, खेद काही न वाटे मनी, सुखे करुणी डुलत, पोटा आला विदेह धरी, देवकी नाही देहावरी, जनिवनी दिगंतरी, अवघा मुरारी दिसत असे, वसुदेव म्हणे देवकी प्रती, तुझ चिंता का अन्न वाटे चित्ती, आठव्याची कैसी गती, होईल ते न कळे पा, कंस जप्त बहुवद, आठव्याचा कराव्या घात, यावरी देवकी बोलत, प्रतिउत्तर काय तेव्हा, भुजा पेटवणी बोले वचन, कंसाची मारीन आपटोन, मुष्टिक चाणुरांचा प्राण, क्षणमात्र घेईन मी, हाक फोडून गरजे थोर, उतरीन पृथ्वीचा भार, करुणी देत्यास संहार, बंदी शाळा फोडीन मी, आणि वेगे धनुष्यबाण, युद्ध करीन मी दारुण, जरासंध रथी बांधून, 17 वेळा आणीन मी, भस्म करीन काल यवन, रचिन द्वारका पट्टन, सकळ नृपा शिक्षा लावून पट्टराणी आणीन मी, हाक फोडी क्रोधे थोर, जीवे मारीन भूमासुर, निवटीन कौरव भार, निज भक्त कैवारे, मी भक्तांचा सारथी होईन, दुष्ट सर्व संहारीन, मी ब्रह्मानंद परिपूर्ण, अवतरलो पृथ्वीवर, वासुदेवाची चिंता वाटे, की हे गरजते एवढ्या नेटे, जरी बाहेरी मात प्रगटे, तरी अनर्थ होईल पा, वसुदेव बोले वचन, देवकी धरी आता मौन, एरी म्हणे कैसे देवकी पूर्ण, ब्रह्मा सनातन मी असे, स्त्री पुरुष नपुंसक, याहुनी वेगळा मी निष्कलंक, सकळ माया चक्र चाळक, करता हरता मी चिपै, मी सर्वद्रष्टा अतिंद्रिय, मी अज अवय्य निरामय, अजित अपार निष्क्रिय, आनंदमय वर्ते मी प्रळय काळाचा शास्ता, मी आदी मायाचा नियंता, मीच हू वाचा परता, माया निर्मिता मीच पै, मीच सगुण मीच निर्गुण, मीच थोर मीच लहान, देव दैत्य निर्गुण, पळिता हरता मीच पै, ऐसे देवकी बोलून, मागुती धरले मौन, तो आकाशी देव संपूर्ण, गजर गती दुदुंबीचा, अवतरेला आता भगवंत, करेल दुष्टांचा निपात, देव मिळवणी समस्त, गुप्त मथुरेत उतरले, ब्रह्मादिक आणि चंद्र, बंदी शाळे पातले समग्र, देवकीशी प्रदक्षिणा करती सुरवरन, एक नमस्कार घालिती, उभे टाकून बुद्धांजली, गर्भस्थिती आरंभली, जय जय सच्चिदानंद वनमाळी, देवकी जठर गर्भा, जय जय हरे नारायण हरे गोविंदा, इंद्रियावरा आनंद कंदा, सर्वेशा मुकुंदा, परमानंदा, परमपुरुषा, पराज्ञा, परमजन जनका पुरातना, पद्मजन जनका पुरातना, पंकज नेत्रा, परमपावना, पद्मवल्लभा, पशुपती जीवना, पयोब्धीवासा परेशा, पतितवासना, पंकजधारका, कमनीय रूपा, निष्कलंका, कमलरूपा, कमलस्वरूपा, कमलनायका, किल्बिषमोचका, कमलेशा, कर्ममोषका, करिवरतारणा, कैवल्यनिधी, कैटभभंजना, करुणावकरा, कामविहीना, काळनाशना, काळात्मया, आदिकेशवा, विश्वभूषणा, विश्वंभरा, वेदपाळना, वेदपुरुषा, वेदस्थापना, विश्वाधीशा, विश्वपती, अनंतविषा, अनंतवदना, अनंतनामा, अनंतनयना, अनंतपाणी, अनंतचरणा, अनंत कल्याणा, नमस्तुते, अभयरूपा, अपरंपरा,
अगण्य अगुणा अगोचरा अनामा संघा अक्षरा आदिकरणा आत्मया अमानुष अविदा छेदना आनंदरूपा आनंद सदना अभेदा अभोधी अमळपूर्णा आदी मुळा अव्यक्ता सर्वादिता सर्वज्ञा गुणसागरा गुणाज्ञा आम्ही सकळ सुर तबाज्ञा पाळून या राहतो ऐसी स्तुती करून जाना देव पावले अंतर्ज्ञाना आनंदन माये मना सुरवरांच्या ते धवा कंसाची रात्र दिवस लागला आठव्याचा निज ध्यास आठही प्रहर त्यास आठव्यास तुझी नाही दुतीन प्रती पुसे कंस गर्भाशी किती झाले मास त्या म्हणती संपव्यास 9 मासा अवधी थोडी हो आपण योनी कंसासुर उभा राहे देवकी समोर तो ते आनंद रूप साचार चिंता अनुमात्र नाहीची नासावी ठेवून दृष्टी कृष्ण रूप पाहे सृष्टी कृष्ण रूप पाहे पाठी पोटी बोलता ओठी कृष्णची कृष्ण रूप आसन वसन कृष्ण रूप अन्नपान कृष्ण रूप दिसे सदन भूषण संपूर्ण कृष्ण रूप पृथ्वी आप तेज वायू निराळ कृष्ण रूप दिसे सकळ स्थावर जंगम निर्मळ घन निर्मळ रूप दिसत असे पुढे उभा कंस देख परी निर्भय देवकी सुरेख महिषा पुढे मशक त्याचा कंस भासत असे इंद्रापुढे जे सारंक की ज्ञान्यांपुढे महामूर्ख की केसरी पुढे जम्मुक की सूर्यापुढे खेद तपै की हंसापुढे बघ की कोकिळे पुढे काग की विप्रांसमोर मांग तैसा खळ उभा तेथे की नामापुढे पाप देख की वेदांतापुढे चार्वाक की शंकरापुढे मशक मी केतन उभा जैसा की पंडितापुढे अजापाळक की श्रोत्यांपुढे हिंसक की वासुकी पुढे मूषक लक्षणे पाहू पादला अग्निपुढे जैसे तृण की ज्ञान्यापुढे अज्ञान की महावतासी आडवे पूर्ण जलद जाल जैसे का ऐसा कंस देवकी पुढे तिस न्याहुणे पाहे निवाडे तव ते चतुर्भुज रूपडे शंख चक्र युक्त दिसे न दिसे स्त्रियेची आकृती परम देदीप्यमान विष्णुमूर्ती अरक्त नेत्र सुदर्शन हाती ऊर्ध्व करून उभी असे मुरकुंडी कंसाची वळली शस्त्रे हातीची गळाली बोबडी तोंडाशी पडली हाक फोडीसी उभी तेव्हा ओरडून या कंस पळे थरथरा कापे वाटे अडखळे पिशाचवत संचरले गृहा माझी आपल्या कंस तेव्हा शस्त्र घेऊन रागे आपटते मेदनीय आठव्याशी जीवे मारूने टाकीन मी निर्धारे आठव्याने मज व्यापिले त्याशी मी गिळीन सगळे कंस रागे फिरवी डोळे आल्या गेल्यावरी पै आता श्रीकृष्णा जन्म काळ पाहू आले निजर सकळ दुधुंबिनादे निराळ दुमदुमले ते धवाभिमानांची झाली दाटी भावना हे नामापोटी कीर्ती दिवस मनोवृष्टी आनंद पोटेने समाय वर्षावृत श्रवण मास बुद्धाष्टमी कृष्ण पक्ष अवतरला कमलाक्ष रोहिणी नक्षत्र ते दिवशी समवंशी अवतार म्हणून साधीला चंद्रपुत्र वार झाला शशीचा उद्धार दशा आली वंशाशी मध्यरात्री अष्टमीस देवकी पुढे परमपुरुष चतुर्भुज ऋषिकेश निमासरू डोळस पै 8 वर्षांची मूर्ती असंभव्य पडली दीप्ती ते जे दश दिशा उजळती तेथे लपते शशी सूर्य पदमकवळीचा अमुक स्वसवया भ्रमरी झाली श्राप्ती तनया सर्व काळ नविसंबे पाया कृपण जय साधना ते भगीरथी चरणी उद्भवली सागरी ती एक झाली परी नविसंबे निजमुळी कदा काळी तुटेना अरुण बाला कर संध्या राग दिव्य रत्नांचे काढिले रंग त्याचे तळवे आरक्ते सुरंग श्रीरंगाची शुभती चंद्रक्षय रोगी झाला पुष्टी मग राहिला चरणांगुष्टी की दश होऊन दाही बोटी सुरवडला शशितो वज्रध्वज पद्म अंकुश ऊर्ध्वरेखा चक्रपदी विशेष सामुद्रिक शिन्य सुरस काय अर्थ सुचविला साधकाशी ऊर्ध्वरेखा ऊर्ध्व मार्गाशी दावी देखा सत्वशिळा प्रेमळ भाविका ऊर्ध्व संकेत दावीत असे विद्यामध्ये झाले जे मस्त कोणाशी न लेखिती गज उन्मत्त त्याशी आकर्षव्या व्यंकुटनाथ शमांकुश धरीपदी पद्मका धरिले पायी पद्महस्ता वसे त्या ठाई आणि कांते प्राप्त नाही घोर तप आचरता अहंकार पर्वत थोर भक्ताची बाधक जड फार तो फोडाव्या वज्र हरिणे पायी धरिले की ते चरण लक्षण जहाजवरी विशाळ भक्तिध्वज भक्त तारव्या दक्षज सदा उदित वाट पाहे जीव शरण येती जड रूप त्याचे छेदाव्या सर्व पाप चक्र पायी दैदिप्य तेज अमुक झळकत असे प्रपदे दिसती विमल गोटी त्रिकोण सोज्वळ इंद्र नीळमणी सुडाळ परी उपमे पुरेना तळवे आरक्त विराजती की बहुश्रमली सरस्वती म्हणून घ्यावी विश्रांती तळवा राहिली हरीच्या विश्वाची पापे किती हरवी म्हणून श्रमली जानवी शुभ्रमांकी रूप झाली बरवी म्हणून सत्वकी वर्णिती हो कालिंदी कृतांकाची भगिनी ऐसे बोली जे सर्वजणी ते अपवाद चुकवाया लागणी मांड्या सुनीळ झाली ते ऐसे हरिपदी त्रिवेणी सुरंग अज्ञान छेदक दिव्य प्रयाग अक्षय वट सुरंग ध्वजांकुश तेचे पै चरणी सुरवाडले प्रेमळ तेचे तेथे पूर्ण पराळ बांकीवरील रत्नीचे जाळ तपोधन तप्ती ते प्रयागी मोक्ष ठेविता देह येथीचे श्रवणी होय विदेह भावे मागमाशी निसंदेह त्रिवेणी माधव सेविजे त्या प्रयागी जाता कष्ट हा ध्यानीच होय होतो प्रगट या प्रयागी नीलकंठ क्षेत्र संन्यास घेत पै मांकीने पुरे तोडर करती दैन्यांची गजर पुटऱ्या जंगा सुकुमार श्याम सुंदर दिसती पै की ते सरळ करदळी स्तंभ की गरुड पाचूचे उगवले कुंभ की शोधून या सुनीळ नभ जानो जंघा उतिल्या की मिळवून सहस्र सौदामिनी शीतळ होऊन पितवसनी जडल्या चिंचक पळ टाकुनी हरिभजनी हरिजगनी सर्वदा कटी मेखलेचे तेज आगळे दिव्यरत्ने मिरवती सुडाळे की एक हारी सूर्यमंडळे हरिजगनी पडली पै नाभीवर तुळ जंभीर
गंभीर जैसा का बालभास्कर तेथे उद्भवला चतुर्वक्त्र सृष्टीची ये आधी काळी उदरी त्रिवेणी सुकुमार कौस्तुभे तेजे झाके अंबर वैजयंती मुक्ताहार चरणांगुष्ठापर्यंत पै वक्षस्थळी श्री वसलांशन सव्य भागी शोभायमान वाम भागी श्री निकेतन वास्तव्य स्थळ श्रींचे पै शंखचक्र गदा पद्म चतुर्बाहू उत्तमोत्तम की धर्मार्थ मोक्ष काम चारी पुरुषार्थ उभारिले पांघुरला जो पितांबर जडित पल्लव मनोहर की तेने रूपे सहस्र कर अवतरला भासत असे चांदणे शोभे शुद्ध निराळी तेसी ओटी अंगी शोभली की इंद्र निळा वसनी घातली काश्मीराची सुरंग कंबू कंठ विराजमान नासिक सरळ स्वास्य वदन मंद स्मित झळकती दर्शन चंद्र तेज उडणे पै की सर्वही आनंद मिळवून हरिमुखी वस्ती अनुदिन त्रैलोक्य सौंदर्य विसावून तेथेचे गोळा झाले कुंडली तळपती मकराकार तेजे लक्षिके अंबर मज वाटे शशी दिनकर हरिक्षोत्री लागले कुंडलाची दिव्य दीप्ती गणस्थळी झळके ज्योती कुंडलाशी कर्ण शोभविती कर्णाशी दीप्ती विशेष कृष्ण तनुच्या सुरवाडे अलंकाराशी प्रभा चढे कपाळी टिळक निवाडे मृग मदाचा तेज कल्पांतीच्या सूर्य प्रगटला तेसा मुकुट तेजागळा वरी दिव्य मणी मिरवला तो वर्ण्या नव जाय बाहुदंडी मुखी हस्तंकने दिव्य सुरेखे मृतिकांचे तेज झळके चपळे होणे विशेष ऐसा एकाएकी बंदिशाळे देवकी देखी घन सावळे जीवाचे निमूलन केले हरिवरून तेथवा आनंद नमाई अंबरी मने भक्त बसला श्री हरी तू माझ्या न्यूजदरी पुत्र होऊन अवतरे तू विशंभर बहुथुर परी लोक म्हणती माझा पुत्र ऐसा होई तू राजीव नेत्र आणि माझी पूर्वावी हरी म्हणे ते वेळा मी बाळक होईन वडिला परी मज सत्वर गोकुळा नेऊन या घालावे तेथे माझा प्राणमित्र ज्येष्ठ बंधू बळीभद्र मग दोघेही येऊ साचार दर्शना लागे तुमच्या ऐसे बोलून जगजीवन हास्यबज्ञ अवलोकन आपली लोकमाया घालून देवकीसी मोहिले सचितानंद घन निळ देव कपडे झाला बाळ तीस वाटले केवळ माझ्या उदरी जन्माला पहिला प्रताप विसरली बाळ देखून घाबरली असंभाव्य प्रभा पडली बंदिशाळेने समाई रात्र झाली दोन प्रहर वसुदेवाची उठवी सुंदर म्हणे शब्द जाईल बाहेर तरी कंस धावेल पै कुठेतरी कृष्णाला पवावा बाहेर तर कळून द्यावा मौनीचे हृदय धरावा तरी लावेल कृष्ण हा वसुदेव लवला हे धाविनेला श्रीकृष्ण हृदय धरेला म्हणे कुठे लपू याला हा झाकेला नव जाय सूर्य का मुष्टीत झाके चंद्रन लपे कदा कांखे ऐरावत शक्राचा देखे लपे कैसा पर्णकुटी सिंधू न माये रांजणी बोचक्यादन लपे कदा अग्नी मेरू कांखेशी घालुनी कोणा लपे सांगपा मूर्खा माझी पंडित अभाग्याचा श्रीमंत कलिबान माझी प्रभावंत शूर केसा झाकेपा लवणाचा घट थोर आवरून शके गंगापूर वनारण माझी रघुवीर कदा काळी झाकेना भूतान माझी शंकर किरडळान माझी धरणीधर रंकान माझी राजेंद्र कदा झाकेला जाईल कस्तुरी चोरले चोरे परिमळे हाट भरे त्याचा कृष्ण झाके वसुंदरे लपविता कुठेही बाहेर प्रगटता मात तत्काळ होईल अनर्थ ज्याशी द्रव्य खूप सावण पडतं त्याने लोकांत न सांगावे तो हळूचे बोले देवकी बोला हा अयोनी संभव पुतळा याशी योनी घाला गोकुळा भय तुम्हा कथा नाही तर वसुदेव म्हणे पदी शृंखलाद्वारी रक्षणे लोहारे ठोकुनी घने कुलिपे कपाटे दृढ केली मध्यरात्री पर्जन्य काळ यमुनेशी पूर असे तुंबळ बेडे वाजे खळखळ द्वारपाळ जागे पै घन वर्ष तो मंद मंद वसुदेव झाला सद्गद हृदय धरला ब्रह्मानंद चैतन्य घन श्रीकृष्ण अवलोकित श्रीकृष्ण वदन बेडी रुटली न लागता क्षण जयाशी करताच स्मरण भव बंधन निरसे पै नवर वाटले वसुदेवा घेऊन चालला वसुदेवा माय धावून निते धवा वदन विलोकी पुत्राचे पुन्हा बाळ दावी वदन आस भरले नैन कृष्ण करी हास्य वदन मातेकडे पाहून या तो चहूदार वटा ते वेळे दृढ कुलपे ठोकिले खिळे जवळ येता घरी निळे पाय स्पर्शिले कपाटे तत्काळ उघडली चारीद्वारे रक्षक व्यापिले निद्रा भरे वसुदेव चालला त्वरे कोणी दुसरे आढळना वर्षती पर्जन्याच्या धारा तो फणींच धाविणारा त्वरा विशाळ फणाते अवसरा कृष्णावरी उभारल्या खाली पितानेत राजीव नेत्र भुविंद्र वरी झाला छत्र वेगे पावला यमुना तीर तो महापूर भरलासे मागे पुढे वसुदेव पाहे म्हणे येथे करावे काय उदका माझी लवला हे बाळ घेऊन संचरला जो जो उचली कृष्णाते तो जीवन चढे वरुते स्पर्शावया जगजीवनाते यमुने ते आल्हाद बरे उचलनिया माधव अखंड उदक झाले वसुदेव म्हणे कमळाध्वा वैकुंठपती धावे का तव श्रीकृष्णे दक्षिण चरण तत्काळ बाहेर काढून स्पर्शले यमुना जीवन झाली पावन तेने पै परमसुखे यमुना असवेग तत्काळ झाली दोन भाग जे शास्त्रीया करती भांग क्षणमात्र न लागता वसुदेव उतरवणी यमुना तत्काळ आला नंद भवना तव यशोदेशी झाली कन्या परिते काही नेण्याची ती योगमाया हरीची पूर्ण तिने निर्देश केले सकळ जन यशोदेशी न कळे वर्तमान कन्या रत्न पडते कपाटे मोकळी सर्वही वसुदेव प्रवेशले अंतर्गृही कृष्ण ठेवून लवलाही कन्या वेगी उचलली पत्र ठेवणी कन्या नेली कोणाची न कळे गोकुळी वसुदेव त्याची वेळी बंदी शाळे पाताला वसुदेव परम
ठाकला. कृष्ण हाताची दूर टाकीला. माया आणि शृंखला पायी दृढ तेशीच कपाटे तेशी सकळीक द्वारी जागती सेवक मायेची घेता अटक पुढती सर्व झाली. हिरा ठेवून आणला गार सूर्य देऊनी घेतला अंधकार पाच देऊनी नेधार कांच धरा आणली परिस देऊनी घेतला खडा पंडित देऊनी आणला वेडा चिंतामणी देऊनी रोकडा पलांडू घेतला पळीची अमृत देऊनी घेतली कांजी कल्पवृक्ष देऊनी घेतली भाजी कामधेनू देऊनी सहजी अजा घेतली पालटे निज सुख देऊन ते दुःख घेतले दुःख कस्तुरी देऊनी घेतली राख सोनी देऊनी सुरेख शेण जैसे घेतले हंस देऊनी घेतला काग विप्र देऊनी घेतला मांग मुक्त देऊनी सुरंग गुंज जैसी घेतली देऊनिया रक्त राये केशे घेतली अर्कीची फळे ज्ञान देऊनी घेतले अज्ञान मतवत जैसे पै तैसे वसुदेव केले कृष्ण ठेवूनी मायसी आणले तव ते कन्या उल्हाळे कोल्हाळे रळता कळे रक्षका चौकडून सेवक धावत राया देवकी झाली प्रसूद हे उठला त्वरित पिशाची वत धावत असे बिडा लाख धावे मूषकावरी त्याचा आला बंदिशाळे भोवतरी कोठे आठवा असरी अरे म्हणून या नीट धीट बोलत तो देवकी म्हणे बंधू करू नको एवढा वधू देवकी रडे करी खिदू का कुळती येत असे देवकी ओसंग घेऊन बसली कंस ओढीत त्यावेळी पुत्र की कन्या नाही ओळखली रात्री भागी तेथ रागे भोवंडी दुराचारी आपटावी जळ शिळेवरी तव ते महाशक्ती झड करी गेली अंबरी निष्ठून या सहस्र कडपडती सहस्र कडकडती चपला त्याचा प्रलय तेव्हा वर त्याला कंस भयभीत झाला म्हणे वेरिकेचा हातीचा कंस जव वरते पाहे तव ते महाशक्ती तळपत आहे तेज अंबरी न समाये बोले काय कंसासी अरे मोठा दुराचारा महामलिना खळा निष्ठुरा तुझा वैरी पामरा पृथ्वीवरी वाढत असे एक त्याचे असे वचन धगधगले कंसाचे मन शक्ती गेली अदृश्य होऊन कंस आला मंदिरापाशी श्रोते व्हावे सादर पुढे कथा मनोहर गोकुळा गेला जगद्धार परिसा चरित्र त्याचे श्रीकृष्ण कथा मुक्त माळ सभाकी श्रोते हो घाला गळा ब्रह्मानंद श्रीकृष्ण पुतळा धन्य गोकुळ करील तो तुमच्या हृदय गोकुळी शांती यशोदे जवळी शेषे पहुडला वनमाळी पुराण पुरुष तो हा ब्रह्मानंद म्हणे श्रीधर धन्य ते गोकुळ पवित्र जेथे अवतरला यादवेंद्र त्रिभुवन सुंदर जगदात्मा या अध्यायाचे निरूपण कंस येऊन आपण माया आपटवी जो धरून तव ते हातीचे निसटली इथे श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत विचक्षण परिशोध संत तृतीयाध्याय गुढा श्रीकृष्णार्पणमस्तु श्री शिराब्धिचार पानमस्तु अध्याय शुभम भवतु इति तृतीयाध्याय समाप्तः राधे कृष्ण राधे